लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 319,53,00,000चा निधी वर्ग करण्यात आलाय. लाडकी बहीण होणार आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की जो जुलैचा हप्ता याची तारीख आणि वेळ आता आपल्या समोर आली आहे. ती तारीख आणि वेळ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु त्याआधी इथे गोष्ट लक्षात ठेवा, खूप साऱ्या लाडक्या बहिणी जो जुलैचा हप्ता आहे, हा जुलैचा हप्ता या ठिकाणी भेटणार नाही. कारण की जवळजवळ 92 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ना, ती या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. आता यामध्ये तुमचा नंबर आहे का, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची अनेक लाभार्थी आतुरतेने वाट पाहत आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची 1,500 रुपयांचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथे जमा झालेला नाही. आज 22 ऑगस्ट आहे आणि तरीसुद्धा लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती इथे जे पैसे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले नाही. सणासुदीच्या काळामध्ये हा हप्ता लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा लाडक्या बहिणींकडून व्यक्त केली जात आहे. मात्र अद्यापही हप्ता जमा झालेला नसल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आता सणासुदीचा काळ या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे पहिली नागपंचमी झाली, त्यानंतर आता रक्षाबंधनाचा सण आहे आणि त्यानंतर पोळा येणार आहे. त्यामुळे आता हा जो सणासुदीचा काळ आहे, या सणासुदीच्या काळामध्ये हे जे 1,500 रुपयांचा आधार आहे ना, हा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना होत असे. त्यामुळे लाडक्या बहिणींना असं वाटतं की पैसे जे आहे ते लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर या ठिकाणी जमा व्हावं. पण आता लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. अखेर जुलै महिन्याचे जे 1,500 रुपयांचा हप्ता आहे, हा खात्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. त्यामुळे आता सोमवार म्हणजे 24 ऑगस्टपासून जुलै महिन्याचा हप्ता वितरणाला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी होऊ शकते. मात्र याबाबत शासनाकडून अधिकृत तारीख आणि निश्चित वेळ या ठिकाणी इथे अजूनपर्यंतही या ठिकाणी समोर आली नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आज शनिवार आहे आणि शनिवारी आपल्याला माहिती आहे की कोणतंही शासकीय काम हे याचं हाफ डे असतो आणि त्यामुळे आज सुद्धा इथे कुठल्याही प्रकारची जी वितरण आहे ना, ती होण्याची शक्यता इथे खूपच कमी आणि उद्याचा रविवार असल्यामुळे उद्याचा सुट्टीचा दिवस आणि त्यामुळे उद्यासुद्धा इथे वितरण होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे सोमवारी असं वाटतं की जे वितरण आहे तिथे होण्याची शक्यता आहे. कारण की पुढे 2 ते 3 दिवसानंतर इथं रक्षाबंधन आहे ना, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्याला एकतर जुलैचा हप्ता भेटेल, नाही तर दोन्ही जे हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही जे हप्ते आहे ना, हे आपल्याला सोबत या ठिकाणी ते भेटू शकतात. संभाव्य याची जी अपडेट आहे ना, ती अजून आपण फक्त एक अंदाज सांगितलेला आहे. परंतु जी खरी तारीख आहे ना, ती आता सरकारकडून इथे लवकरात लवकर इथे जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. दरम्यान सरकारकडून लाभार्थ्यांची इथे पडताळणी ती करण्यात आलेली आहे आणि या पडताळणीमध्ये जवळपास 92 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत, या ठिकाणी अपात्र झालेल्या आहे. आता यामध्ये खूप सारे जे आहे ना, ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे की जवळ-जवळ 16 लाख लाडक्या बहिणी आहे, ज्यांची ई-के-वाय-सी न झाल्यामुळे त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सरकारी कर्मचारी त्यांना सुद्धा इथे अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे, ज्या ITR अशा सुद्धा इथे खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.